तर कोर्टाबाहेरून आपले प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, आता हा निकाल नेमका किती वाजता लागणार आहे? पिंटू सिंग अजून पोहोचला नसल्याचं समजतंय आणि त्यामुळे निकालामध्ये काहीसा विलंब होतोय। नेमकं काय घडतंय कोर्टात? आता आपण ज्यावेळी ही माहिती सांगायला सुरुवात केली माधवी, खरं तर हे प्रकरण आज 1 नंबरवरती ठेवण्यात आलं होतं। त्यामुळे जसे कोर्टाच्या सुनावणीला सुरुवात झाली तसे हे प्रकरण पहिल्यांदाच पटलावर आलं। मात्र जेव्हा आरोपींची हजेरी घेण्यात आली तेव्हा 8 आरोपी कोर्टात हजर होते। मात्र पिंटू सिंग जो या प्रकरणातला मुख्य शूटर आहे तो अद्याप कोर्टात पोहोचू शकलेला नाहीये। पिंटू सिंग हा सध्या बिहारच्या सिवान या कारागृहात बंदिस्त आहे। गेल्या सुनावणीला देखील आपण बघितलेलं होतं की सगळे आरोपी होते, पिंटू सिंग नव्हता। मात्र तेव्हा त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर राहण्याची मुभा देण्यात आलेली होती। मात्र गेल्या सुनावणीत कोर्टाने त्याला प्रत्यक्ष हजर करण्याचे आदेश हे पारित केलेले होते। निकालाच्या दिवशी खरं तर सगळ्या आरोपींना कोर्टात राहणं हे बंधनकारक असतं आणि त्यामुळे त्याला देखील आज समन्स बजावण्यात आलेलं आहे। मात्र अद्याप पिंटू सिंग हा पोहोचू शकलेला नाहीये, म्हणून कोर्टाची सुनावणी ही काही वेळासाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे। आता नेमका पिंटू सिंग कधी पोहोचतो यावरती आजचा निकाल अपेक्षित आहे। आपण बघतोय की इतर सर्व आरोपी मग पद्मसिंह पाटील असतील आणि त्यांच्यासह इतर 8ही आरोपी सध्या कोर्टात दाखल झालेले आहेत। त्यासोबतच ओमराजे निंबाळकर, त्यांचे कुटुंबीय, त्यासोबतच जो पवनराजेंचा चालक होता समत काजी, ज्याची देखील या संपूर्ण प्रकरणात हत्या झाली होती, त्याचे कुटुंबीय देखील कोर्टात दाखल झालेले आहेत। त्या सगळ्यांना सध्या न्यायाची अपेक्षा आहे। आता नेमका पिंटू सिंग कधी पोहोचतो त्यावरतीच या सुनावणीची पुढची दिशा ठरेल। माधवी, अर्थातच त्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। मात्र अजून किती वेळ लागणार आहे? पिंटू सिंग आता किती वेळात कोर्टात पोहोचू शकेल आणि त्यानंतर हा निकाल सुरू होईल? आणि पद्मसिंह पाटलाचे अत्यंत जवळचे संबंध होते आणि अद्याप त्याबद्दल कोणतीही स्पष्टता खरं तर देण्यात आलेली नाहीये। पिंटू सिंग हा बिहारच्या सिवान कारागृहात होता। 4 दिवसापूर्वी कोर्टाने त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले होते। त्यानुसार पोलिसांनी, जे सेशन कोर्टाचे पोलीस आहेत, त्यांनी पिंटू सिंगला हजर राहण्याबाबतच्या सूचना या त्याला आणि त्यासोबतच बिहार कारागृहाला देण्यात आलेल्या होत्या। सध्या तो प्रवासात असल्याची माहिती मिळते। मात्र त्याला पोहोचायला किती वेळ लागेल, आजच्या सुनावणीला तो हजर राहील की नाही याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्टता नाहीये। सध्या आपण बघितलं की कोर्ट देखील या पिंटू सिंगच्या प्रतीक्षेत आहे। जसा पिंटू सिंग कोर्टात दाखल होईल तसं निकाल वाचनाला सुरुवात होणं हे खरं तर अपेक्षित आहे। मात्र अद्याप सगळे आरोपी हे कोर्टात हजर न राहिल्यामुळे अद्याप सुनावणी ही पुढे जाऊ शकलेली नाही। आपण बघतोय की जे विशेष सरकारी वकील आहेत ते देखील कोर्टात आलेले आहेत। पद्मसिंह पाटील यांचे वकील देखील कोर्टात आलेले आहेत। त्यांनी न्यायाची इकडे अपेक्षा ही केलेली आहे। त्यासोबतच जे ओमराजे निंबाळकर, त्यांचे कुटुंबीय, समत काजी याचे सगळे कुटुंबीय हे कोर्टात दाखल झालेले आहेत। माधवी, नक्कीच या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। त्यामुळे सचिन, या संदर्भातले सगळे महत्त्वाचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।